स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल RJ लाईफस्टाईल 5933 वर। जसं की आज आम्ही गोव्यामध्ये आलेलो आहे। गोव्यामध्ये फर्स्ट आम्ही इथे ओल्ड गोवामध्ये चर्चमध्ये आलेलो आहे। ओल्ड चर्चमध्ये आपण आल्यानंतर आपण हा एंट्रन्स बघा। एंट्रन्समधून इथून आतमध्ये आल्यानंतर आता आम्ही आतमध्ये जाणार आहे। त्याच्यामध्ये काही माहिती वगैरे दिलेली आहे ते याच्यावरती तुम्हाला दिसेलच। 1510 मध्ये याला बनवला गेला होता आणि त्याच्यानंतर 1550 मध्ये याचा आकार छोटा असल्यामुळे त्याला परत आकार देऊन मोठा केला गेलेला आहे चर्च सारे। आणि त्याच्यानंतर वर्ष 1952 मध्ये परत त्याला बनवला गेलेला आहे। आणि बाकीची माहिती इथून खाली बघा तुम्ही, या साईडला दिसेल तुम्हाला। बारूद बनवण्यासाठी चक्की पत्थर इथे पहिले होते, इथे ते त्यांची ती माहितीसाठी मी ते इथेच ठेवलेले आहेत। येणाऱ्या पिढीला ते बघायला भेटावे म्हणून हे असे त्याने ठेवलेले आहेत। काळे पत्थर आहेत बघा, मोठे मोठे दगडांचे। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रत्येकाच्या नावांच्या पुढे ते स्टॅच्यू लावलेले आहेत। स्टॅच्यू आहेत त्यांचे वेगवेगळे आणि त्यांची नावं पण इथे दिलेली आहेत वेगवेगळी। एवढी काय आपल्याला ब्लॉगमध्ये आपल्याला सांगता येणार नाही, पण अनेक ठिकाणी या साईडला पुढे पण आहेत आणि इकडून खालून पण बनवलेले आहेत स्टॅच्यू। बाकीची माहिती तुम्हाला आतमध्ये अजून आपण जाणारच आहे, त्यावेळेला तुम्हाला दाखवतो काय काय कुठे आहे। या ठिकाणावरून आपण आतमध्ये जाताना एंट्रन्समध्ये जाताना फ्रंटलाच बघा त्याचा स्टॅच्यू बनवलेला आहे, त्यांचा सिम्बॉल बनवलेला आहे, खूप मोठा सिम्बॉल आहे। आणि त्यानंतर एंट्रन्समध्ये जाताना चर्च लागतो। हे मोठे मोठे पत्थर किती मोठे दिसतात पहा। आतल्या बाजूला गार्डन टाईपमध्ये आहे, गार्डन नाही म्हणजे गवत वाढलेलं आहे पण दिसायला छान आहे, लॉन आहे। खूप मोठा चर्च आहे हा इथे फ्रंटचा चर्च आहे। आतमध्ये अजून ओल्ड चर्च बाकी आहे। इथे पुस्तक संग्रहालय आहे। आतमध्ये पुस्तक संग्रहालय आहे। आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार असल्या कारणाने संग्रहालय बंद आहे। तुम्ही बघितलं असेल ते बोर्ड समोर दिसतं, नाहीतर तुम्हाला आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवलं असतं। तो चर्च तुम्हाला पाहिला होता त्याच्यामध्ये आम्ही आतमध्ये एंट्रन्स केलेला आहे। हे बघा पुराण काळातल्या फ्रेम इथे लावलेले आहेत। बाहेरून जेवढा विशाल दिसतो तेवढाच आतून विशाल आहे हा। आणि याची माहिती जर आपल्याला पूर्ण चर्चची हवी असेल तर इथे स्कॅनर दिलेला आहे। या स्कॅनरवरती आपण स्कॅन केलं की त्याची माहिती पूर्ण आपल्याला याच्यामध्ये येते। या ठिकाणी आतमध्ये भरपूर मूर्त्या होत्या, परंतु आपल्याला आतमध्ये जायला परमिशन आहे, फोटो प्रोहिबिटेड आहेत। त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ या फिर फोटोशूट करता येणार नाही, याच्यामुळे आपल्याला आतमध्ये नाही जात आहेत। आपण जेवढं बाहेरून कवर करता येईल तेवढं बाहेरून कवर करूया। माहिती या ठिकाणी बाहेर दिलेली आहे। आता मला काय एवढी सांगायला टाईम नाही आहे, आमच्याकडे टाईम कमी आहे, पण मी याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करून ठेवतो। याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता, याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे। आतमध्ये आपल्याला जाता येत नव्हतं, त्याच्यामुळे आपण आतमधून फक्त जेवढं कव्हर करता येईल तेवढंच केलं आहे। हा चर्च फ्रंट चर्चचा पूर्ण व्ह्यू आहे। खूप मोठा चर्च आहे। आतमध्ये त्यांनी फोटो वगैरे काढायला मनाई केल्यामुळे आम्हाला मग निराश होऊन वापस यावं लागलं। पण तुम्ही पाहू शकता किती भव्य आहे हा चर्च। आणि हे सगळे पुराण काळातले आहेत। 1950 1950 1952 त्या टायमातले चर्च आहेत हे सगळे मॉडिफिकेशन केलेले। आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता ह्या साईडला पण इकडे आहे, दिसेल तुम्हाला चर्च आहे, तिकडे पण आपण जाणार आहे। अगोदर आपल्याला या साईडची माहिती कलेक्ट करूया आणि तुम्हाला मी सांगत राहील नवीन नवीन अपडेट काय काय आहे त्याच्यामध्ये। आज तुमचं नशीब खराब आहे असं वाटायला लागलं, कारण आज शुक्रवार असल्यामुळे बंद आहे सगळं। पण हा पुढचा चर्च पाठी पण हे चर्चच आहे। हा पहा
मोठे मोठाले चर्च बनवलेले आहेत त्यांनी, हे पाहू शकता तुम्ही। हा फ्रंटचा पहिला पाहिला होता आपण। त्यानंतर इथे आतमध्ये पण आहे राहण्यासाठी वगैरे, संग्रहालय आहेत, पुस्तकालय आहे तिथे मोठे मोठे। हा बघा किती मोठा कॅमेरा पण वरती करावा लागतो आपल्याला। इथून आतमध्ये आलो आपण आणि हे पाहता तुम्ही, हा फ्रंट व्ह्यू आहे या चर्चचा। आणि हे गार्डन आहे, इथून एंट्रन्स होता आणि या ठिकाणी गार्डनवर आल्यानंतर बरोबर गार्डनच्या मध्यभागी त्यांनी कॉर्नरवर हा स्टॅच्यू बनवलेला आहे ते येशू ख्रिस्तांचा। खूप जुना स्टॅच्यू आहे हा। आतमध्ये हा चर्च आहे, पण आतमध्ये विजिटर्स वगैरे अलाउड नाही आहे, म्हणून आम्ही आतमध्ये जात नाही आहे। पाहू शकता पलीकडच्या साईडून आम्ही व्ह्यू काढल्यामुळे जवळून असं छोटासा वाटत होता। आता तुम्हाला लांबून दिसेल बघा, हा फ्रंटवाला आणि हा दुसरा किती उंच उंच आहेत आणि आतमध्ये खूप मोठे मोठे आहेत। आणि हे ग्राउंड सर्कल आहे समोर, खूप मोठा आहे, पूर्ण ग्राउंडचा व्ह्यू पहा। ह्या इकडून पलीकडून आल्यानंतर ह्या ठिकाणावरून परत हा रोड क्रॉस करून हा ओल्ड चर्चकडे जातोय रस्ता। हा ओल्ड चर्च, या ठिकाणी पण फोटो वगैरे काढायला मना आहे, तरी पण होईल तेवढा आम्ही व्ह्यू काढण्याचा प्रयत्न करतोय। लोक तरी पण कोण ऐकत नाहीत, पहा तुम्ही काढतायतच फोटो बिटो। हे बघा हा पण किती मोठा आहे, खूप जुना, वरती काम चालू आहे बहुतेक, पाहू शकता। जुनेचे चर्च आहेत, त्यांची थोडी मरम्मत करावी लागते म्हणून ती लोक करतायत, तुटफूट होत असते। लोक फोटो बिटो काढण्यात मग्न आहे तिथे। कुठल्याही टुरिस्ट प्लेसला गेलं की हाच पंगा आहे, लोकांना फोटोची पडलेले असते, निसर्गाचा आनंद कोण घेत नाही। आम्ही पण तेच करतोय, पण सांगण्याचा अर्थ असा, सौंदर्य पाहणं एरियाचं, तिथे आपलं सौंदर्य पाहायला येतात लोक, मग ते घरामध्ये पण काढू शकतात ना। आणि पाहू या साईडला पण एक सिम्बॉल आहे, ख्रिश्चन स्टॅच्यू सिम्बॉल। गार्डन आहे इकडे, गवत वाढलेलं आहे, पाऊस उघडा असल्यामुळे आता करतील, पण खूप वाढलेलं आहे अजून इकडे, त्यामुळे लोक बसायला वगैरे तिथे जात नाहीत शक्यतो आता पावसामुळे। पलीकडच्या साईडला असे गार्डन टाईप आहे, जंगल आहे थोडं। हा बॅक साइड एरिया, हे पाहू शकता बॅक एरिया आहे हा। बापरे किती उंच आहे, हाईट पहा तुम्ही। हा ओल्ड चर्चचा बॅक साइड आहे, पाठी नारळाची झाडं पण आहेत, इथे पण स्टॅच्यू बनवलेला आहे मस्त। आता आम्ही बाहेर निघतो इकडून, या साईडला नो एंट्री लावलेले आहे, इकडून आतमध्ये जात आहेत बहुतेक, पाहूया काय आहे आतमध्ये। फर्स्ट एंट्रन्स असा आहे, लिहिलाय काय प्रॉब्लेम त्याच्यामध्ये एवढा खास नाही ते, बाहेर बघूया आतल्या साईडला इनबिल्ट। आतमध्ये अशी सिस्टीम आहे सगळे, या साईडला इकडे ती बिल्डिंग दिसते ना मदर तेरेसा, त्या साईडला तिथे आतमध्ये सिनेमा घर आहे,
जे त्यांच्या जीवनावरती काय होतं, काय झालं होतं, सगळ्या गोष्टी दाखवत आहे त्याच्यामध्ये. पण थिएटरमध्ये बसायला आम्हाला एवढा टाईम नाही, आम्ही बाहेरूनच फक्त व्ह्यू दाखवतो आहे. हा पूर्ण व्ह्यू बाहेरचाच आहे, आतमध्ये एंट्रन्समध्ये कारामध्यामधून. काय दिल की यात्रा काय नवीन आहे. एंट्रन्समधून बाहेर जाताना बाहेरच्या बाजूला एक अशी मूर्ती लावलेली आहे जिजसची. आणि ह्या ठिकाणी इकडे पण बघा, क्रिस्ट बी आवर लाईट. बाहेर निघताना एक्झिटमध्ये अशी सिस्टीम आहे, एंट्रन्स आणि एक्झिट इथूनच आहे. इथून इथे एंट्रन्सला केलेलं आहे. आणि ही मूर्ती त्यांची वर मूवी लावतात तिथे बाहेर ठेवतात बघा, बघण्यासाठी लोकांना. ही पहा दिसते तुम्हाला समोर, पूर्ण दिसते की नाही माहीत नाही, अजून जरा झूम करून दाखवूया. हे अशी त्यांच्या जीवनावर येतं छोटीशी मूवी होती. आपण आत्ता आल्यामुळे तेवढं थोडीशीच बघायला भेटली, पण छान ठेवली होती. आणि आता अशा प्रकारे आपण परतीचा प्रवास आणि आता बाहेर निघायचा प्रयत्न केला आहे. हा फ्रंट लुक आहे. अशा प्रकारे ओल्ड चर्च आपण सगळं पाहून झालेला. शुक्रवार असल्यामुळे म्युझियम वगैरे काही बंद होते, ती काय आपल्याला पूर्ण करता आली नाही. पण आणि आतमध्ये जेवढं आपल्याला दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला. एवढं पाहायला काय नाही, पण गॉडच्या मंदिरामध्ये पण जीसस कुठेही जावा एवढं काय नसतं. पण भगवान मानला तर आहे, नाही मानला तर काही नाही. अशा प्रकारे आतमध्ये इथून केला होता. एक्झिटचा लास्टला व्ह्यू तुम्हाला तर मी दाखवलेला त्या व्हिडिओच्या अकाउंटमध्ये तुम्ही नक्की पाहतो. आणि इथे आल्यानंतर इथून बाहेर आम्ही इकडे पडणार आहे. आणि आता आमचा व्हिडिओ पण आम्ही संपवणार आहे. भरपूर टाईम झालेला आहे. आता आम्हाला इथून परत वाघा बीचला जायचं आहे. त्याच्यामुळे उशीर न करता आम्ही टायमावरती आता निघालो आहे तिकडे. आणि बघूया नेक्स्ट व्हिडिओ वाघा बीचवर गेल्यानंतर कळेलच आपल्याला, त्यावेळेला नेक्स्ट व्हिडिओ टाकूया आपण. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलला फॉलो नक्की करा.